नमस्कार, मी तुमची लाडकी वडापावगल दर्शना। आज मी आलेली आहे पुण्याच्या भीमथडी जत्रेमध्ये, जिथे वेगवेगळ्या गावातून लोक आलेली आहेत आपल्या गावची खाद्य संस्कृती घेऊन, तसेच वेगवेगळ्या गावची कला घेऊन। मग बघूया की तिथे नक्की काय काय आहे आणि टेस्ट करूया तिकडचे खाद्यपदार्थ। तर चला। भीमथडी जत्रा 10 वाजता चालू होते, लवकर जाऊन काहीच फायदा नाहीये आणि 10 वाजता चालू झाल्यावर आम्ही तिकीट घेऊन थेट आत पोहोचलो। आत गेल्यावरती आम्हाला छान रांगोळी तर दिसलीच, त्यानंतर आम्हाला नंदी महाराजांचे दर्शन झाले, जे दिसायला एवढे क्यूट होते ना की मला खरंच खूप आवडले। नंदी महाराजांनी प्रेमाचा घास खाल्ला आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो अशा स्टॉलवरती जिथे तुम्हाला वर्षाचे 12 महिने मिळतात मोदक। गुरुकृपा महिला बचत गटाला जे आले आहेत बारामतीवरून आणि त्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहेत जबरदस्त मोदक। फ्लेवरमध्ये सुद्धा त्यांच्याकडे मोदक अवेलेबल आहे, जसे केशर मोदक, मँगो मोदक आणि चॉकलेट मोदक। मावशी नमस्कार। नमस्कार मावशी, आपलं नाव? वैशाली दांडेकर। आणि आपण कुठून आला आहात? बारामतीत बचत गट आहे माझा, ही माझी मैत्रीण आहे। आणि आपल्या महिला बचत गटामध्ये कितीतरी महिला आहेत? आता तशा 15 आहेत, लागल्या तर मदतनीस पण आम्ही बोलवतो, कारण तो ह्या 15 जणी मिळून करतो आम्ही। तर म्हणजे आपला हा व्यवसाय किती वर्षापासून आहे? हा व्यवसाय तरी 10-15 वर्ष झाली। 10-15 वर्ष? हो हो। आणि म्हणजे तुमच्या अंडर एवढ्या सगळ्या महिला आधी सुरुवात केली आम्ही वैयक्तिक, मग बचत गट स्थापन करू असं झालं। म्हणजे महिला, कारण मदतनीस पण लागतात, मग महिला, मग त्याच महिलांना बचत गटात सामील करून घेतलं। आणि त्यामुळे कसं त्यांना पण एक रोजगार मिळतो। हो हो, हे खूप चांगलं गेलं। आपल्याकडे जे मोदक वगैरे गणपतीत पण खूप जास्त ऑर्डर असते, भरपूर होतात। म्हणजे आमच्याकडे आता बारामतीत तरी 4,000-4-5 हजार पहिल्या दिवशी आणि अनंत चतुर्दशी पर्यंत तरी चालूच राहतं। आणि पुण्यातल्या ह्याच्यात मागणी इतकी असते, आम्हीच कमी पडतो। बापरे। म्हणजे पुण्यावरून तुम्हाला खूप जास्त ऑर्डर? हा, पुण्यात तसं शेवटी ह्याच्या फरक आहे ना, शहर वस्तीत लोकांची डिमांड जास्त असते। पण बारामती छोटं गाव असून सुद्धा तिथे सुद्धा एवढे खप होतात म्हणजे असं। पण तुमचे मोदक पण खूप छान आहेत। तांदळाची पिठी आणि एवढंच घालतो आम्ही, त्यात ग्लुटेनचं काहीही वापरत नाही, फक्त तांदळाची पिठी। उकड करताना तेल, मीठ, जे आपलं पारंपरिक आहे, जे आजी आईकडनं शिकत आलो त्याप्रमाणेच रेसिपी आहे, त्यात काही बदल नाही। आणि गुळाचं सारण, यात फ्लेवर आहेत आपले नाही, कारण की ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात। मला असं वाटतं एक तळ हाता एवढा मोदक असेल। हो, म्हणजे आतापर्यंत मी तो गणपती बाप्पाच्याच हातात बघितलेला एवढा, तसाच सेम आहे। मोदक खूप छान आहे मित्रांनो। कधी आता सध्या भीमथडी जत्रा चालू आहे, किती तारखेपर्यंत आहे? 25 तारखेपर्यंत भीमथडी जत्रा आहे। नक्की हे गुरुकृपा महिला बचत गट आहे, ह्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा। त्यांच्याकडे तुम्हाला मस्त मोदक मिळतील। खरंच एवढे सुंदर मोदक आहेत ना, आणि तुम्हाला संकष्टीची वाट बघायला नको। हो, 12 महिने चालू असतात, मोदक मिळणार आहे। हो, रोजचे चालू असतात। आणि मँगो चॉकलेट फ्लेवर आहे, मँगो चॉकलेट फ्लेवर सुद्धा फ्लेवर आहे। आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय बोललात की अजून आपल्याकडे काय काय आहे? आमचं पूर्ण केटरिंग पण आहे, आम्ही केटरिंग पण करतो। केटरिंग पण, शिवाय 12ही महिने खवापोळी, पुरणपोळी, सांजापोळी हे चालू असतं। फराळाचे पदार्थ पण ताजे ऑर्डर प्रमाणे बनवून देतो। भाजणीची चकली वगैरे, कडबोळी, मोतीचूर लाडू, सगळं बनवतो। आणि या सगळ्या महिला तुमच्यावर असतात? हा, महिला या माझ्याकडेच असतात। सुनंदाताई सगळ्यांना म्हणजे बचत गटांना प्राधान्य देतात, त्यातल्या सुद्धा खरोखर कष्ट करणाऱ्यांना, ज्यांना पुढे यायचंय त्यांच्यासाठी त्या प्रयत्नशील असतात। खूप छान। सुनंदाताई पवार, महिला पुढे आल्यात, हो, काहीतरी करण्याची जिद्द आहे। तांदूळ वगैरे सगळे धुवून, वाळवून, दळून आणायचे आणि मग चाळून झालं की जे प्रमाणात ठरलेलं ते बघायला लागतं काही वेळा। शेवटी हा शेतीमाल आहे, बरोबर। तांदूळ नवीन असेल, जुना असेल, ते प्रत्येक वेळा आपल्या लक्षात येत नाही, त्यामुळे त्या प्रमाणात आपण ते करतो। पाणी आणि घालून थोडंसं त्याला तेल, तूप असं घालायला लागतं उकड काढताना, मीठ चवीला, आणि तांदळाची पिठी वैरून ती उकड तयार करायची। उकड झाली की त्याची मळण्याची प्रोसेस असते, चांगलं मळून घ्यायचं। आणि मळून झालं की या मशीनवर अशा गोळे करून घ्यायचे, अशा पाऱ्या करून, मग मोदक मुखऱ्या करून। बरोबर। आणि सारण, गुळ आणि खोबरं। तर इथे असा मोदक बनून तयार झालेला आहे आणि मोदक देताना मस्तपैकी मोदकमध्ये इथे तुपाची धार सोडली जाते, बघू शकता तुम्ही। वाव, किती भारी वाटतंय, अक्षरशः जबरदस्त दिसतोय मोदक। आणि असा मोदक बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटतंय। तर इथे मस्त असं मोदक बनून तयार झालेला आहे। मोदक एकदम छान दिसतोय। हो, तर आपण टेस्ट करून बघूया। हा मी घेतलाय तो आपला गुळाचा मोदक आहे। हो, फ्लेवर मोदक नाहीये हा, मी आपला जो रेग्युलर मोदक असतो तो घेतलाय।
टेस्ट करूया. खूप सॉफ्ट आहे. वा, खूप छानच आहे मोदक. जर इथे कोणाला आल्यावरती ऑर्डर वगैरे हवी असेल जास्त मोदकांची तर तुम्ही देता? हो, देऊ की. इथल्या लोकांना काय सांगू इच्छिता? इथल्या लोकांना या आता भीमथडी जत्रेला भेट द्या, मोदकांच्या स्टॉलला आमच्या भेट द्या, आणखीन त्याचा आस्वाद घ्या. आणि पुण्यातनं आणि बारामतीतनं दोन्हीतनं तुम्हाला ऑर्डरी मिळू शकतील 12ही महिने. ओके. हां. आणि आपल्या बचत गटाचं नाव काय? गुरुकृपा. गुरुकृपा बचत. बघितलं मित्रांनो, 2 मैत्रिणींनी मिळून चालू केलेला हा व्यवसाय, म्हणजेच एक पुण्याची आणि एक बारामतीची. आता हा मोदकांचा व्यवसाय पूर्ण भीमथडीमध्ये जत्रेमध्ये आलेला आहे. तुम्हाला जबरदस्त मोदक जर नक्की टेस्ट करायचे असतील तर ह्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. खूप छान मोदक तुम्हाला इथे मिळणार आहेत. मावशी नमस्कार. नमस्कार. मावशी, आपण कुठून आला? पाडळी. आणि आपलं नाव काय आहे? कावीरा आजनाथ डुच्चे. आणि आपल्या महिला गटाचं नाव काय आहे? जय शिवराया. जय शिवराय नाव आहे. वा. आणि आपल्याकडे काय काय मिळतं? आपल्याकडे मासोडी, थालपीठ आणि ठेचा. अरे वा, अरे वा, तोंडाला पाणी सुटतंय माझ्या ऐकून वाटून. वा. आणि ही मासवडी बनते कशी? बनते ह्याला आधी जिरी, मोहरी, हिरवी मिरची, कोथिंबीर हे असं सगळं वाटून घ्यायचं. फोडणी द्यायची, पाट्या वाटून, आणि तेलाची फोडणी द्यायची. पीठ कालून वतायचं. असं जर वतलं तर मग त्याच्या गाठी बांधतात. मासवडी नुसतीच खातात की रश्श्या बरोबर खातात? रश्श्या बरोबर बी चालते, नुसती बी चालते, जशी आपल्याला आवडत तशी. वा, मस्तच. जशी आपल्याला चव सापडत त्याची तसं खायची. आणि आपल्याकडे ही भाकरी जी बनते ती भाकरी ज्वारीची, बाजरीची आहे की कळण्याची भाकरी आहे? ज्वारीची आहे आणि बाजरीची पण आहे. वा, मस्त. मावशी, हे कसलं पीठ आहे? हे डाळीचं पीठ आहे, हरभऱ्याच्या डाळीचं. पाट्यावर हिरवी मिरची वाटायची, कोथिंबीर वाटायची, परत जिरी, लसण कुटायचा आणि फोडणी द्यायची त्याला. वा. थोडी, म्हणजे लय असं गरम करायचं नाही. फोडणी द्यायची, परत हे पीठ कालून घ्यायचं गार पाण्यात. आणि हे मासवडी ही ओल्या कपड्यावरच बनते का? हा, ओल्या कपड्यावर. आणि हे असं सुक्यावर टाकलं तर चिटकून बसतं. सुक्यावर टाकली की चिकटते? हा. आणि मग असं टाकल्यावर चिटकत नाही. वा वा. हे का आता टाकलंय तुम्ही? कोथिंबीर वगैरे खोबरं टाकून घेतलंय का? हा. टेस्ट चांगली लागते ह्याची. वा. हे पुण्याच्या लोकांना लय आवडते. पुण्याच्या लोकांना आवडते? मलाही खूप आवडते. आवडते का? मग आम्हाला तिकडे बी नेत जा. हो, नक्की. आम्हाला बी जसं 4 पैसे फायदा होईल तसं आम्ही कुंकड बी जातो. वा. मासवडी अशा हाताने थापतात का? हाताने असं हाताने. आणि परत ह्याच्यामध्ये कुठला मसाला भरताय? हे हावरीचं कुठे, म्हणजे शेंगदाणे मसाला, हे अशी बनते. ह्याला कसला मसाला म्हणतात? मासवडी मसाला. वा. बघितलं मित्रांनो, असं मस्तपैकी आतमध्ये मसाला भरलाय मासवडीच्या, आणि वरून हा कपडा लावून बंद करण्यात आली आहे मासवडी. एक बार असं इकडून, एक बार असं. वा. बरोबर, माशाचा आकार असतो म्हणून ह्याला मासवडी म्हणतात. अरे बापरे, वा, मस्तच. प्युअर व्हेज आहे हा, त्यामुळे लोक खूप कन्फ्यूज होतात की नक्की नॉनव्हेज आहे की व्हेज आहे. पण नॉन व्हेजला मागे सारखी बनवची. बरोबर बरोबर, एक नंबर. काय खाता? वाव, बनली हे मासवडी. मस्तच. किती आकार छान बसलाय. आणि एकदम हळू उचलावी लागते ना, नाही तर ती तुटून जाते. वा. हो. आम्ही मासवडी सोबत रस्सा करतो. वाव, हा काळ्या मसाल्यात बनवलेला रस्सा आहे. वा वा, एकदमच कांदा जबरदस्त भाजायचा दिसतो. चुलीत. हा चुलीत भाजायचा, पाट्या वाटायचा. हा. परत ह्या काही भात. खूपच छान सुगंध येतो, खूपच छान. आणि हा भात बी बघा आमचा कशी भारी आहे. एक नंबर. बघा नक्की, थोडी चव बघू. नक्कीच. इथे चुलीवरती भाकरी पण बनवली जात आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे जबरदस्त मासवडी बनते आणि खरंच खूप छान आहे. आपलं गाव कुठलं बोललात तुम्ही? पाडळी. कुठे येते? जामखेड तालुक्याची इथे मासवडी तुम्हाला खायला मिळते पुणेकरांनो. आणि एवढी जबरदस्त मासवडी मावशींनी बनवली ना, एकदम 5 मिनिटात बनवली. आम्ही तर बघतच राहिलो. खूप छान आहे. इथे चुलीवरची तुम्हाला गरमागरम भाकरी सुद्धा मिळते. आणि जर तुम्ही भीमथडी जत्रेला येणार असाल ना, तर नक्की इथे व्हिजिट करा. हे आहे जय शिवराय बचत गट. जय शिवराय बचत गट. आणि खरंच इतकं छान सुगंध येतो ना की मी नक्की टेस्ट करणार आहे मासवडी.
वा आणि शिजून घेतो अगोदर. आधी शिजून घ्यायची, हा आता हाय अशीच खायची ही. अशीच खायची अशीच खायची. म्हणजे ती शिजलेली असते पूर्ण शिजलेली असते पूर्ण. फक्त तिला आकार द्यायचा आणि आकार- खाऊन बघायची हा, आकार द्यायचा, ओहो. खाऊन बघ. थोडं कढईत तेल टाकून आपण पाणी वतून हे केलं का नाही, हा, कालून आपण बेसन पिठाचं- हा बेसन, हा. हे असं हे पाणी आहे, ह्यात कालवायचं हम्म. आणि तेल वतून फोडणी द्यायची आणि हलवायचं, पातळ करायचं म्हणजे, आणि हलू 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 घ्यायचं. मग जेव्हा आपल्याला असं पीठ होईल हा, घट्ट. त्यावेळेस बंद करायचं. हा. आणि ह्याच्यात जर गाठ बनली, हा गाठ जर बनली तर मग ही गाठ अशी फोडायची हाताने, हा हे असं असं करून. आणि गाठ जर ह्याच्यात झाली तर मग ती गाठीमुळे ती फुटत. हो मासवडी पूर्ण बनत नाही मग ती फुटत राहते असं या मसाल्याला काय करायचं, आम्ही इसुर बनीत असतो. हम्म. बाजरी भाजायची, हरभऱ्याची डाळ भाजायची, थोडे तांदूळ भाजायचे आणि असं सगळं मिक्स करून पीठ करायचं, गिरणीत दळायचं. हा आणि मग त्याला लसणाची, कोथिंबीर, मसाले टाकून परत फोडणी द्यायची. वा हे काळ्या मसाल्यात बनवलेली आहे ना काळ्या आपल्या मसाल्यात. गावच्या कांदा वाटून. कांदा चुलीत भाजतो. सुगंध एवढा छान येतो ना की माझ्या तोंडाला पाणी सुटतंय आणि ते भाकर कर मग पुढं बांधायला लागलं. ओके. इतका वेळ वाट बघून आपल्या ताटामध्ये आलेली आहे मस्त गरमागरम मासवडी जी मला खायला मिळणार आहे आणि खरंच इतकी छान लागते ना टेस्टला. आपली बिमतडी. तर नमस्कार, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना. आज मी इथे सकाळीच मस्त असा नाश्ता करत आहे. नाश्ता नाही तर जेवणच म्हणा. इथे मी आलेली भीमथडी जत्रेला. तिथे मी आलेली हे जय शिवराय महिला बचत गट आहे त्यांच्याकडे. भीमथडी जत्रेमध्ये जय शिवराय महिला बचत गट आहेत, त्यांच्या हातची मी स्पेशल आज मासवडी टेस्ट करणार आहे इथे. तर इथे आपली मासवडी थाळी तयार झालेली आहे जी तुम्ही बघितलात, एकदम गावरान पद्धतीतली होती. मस्तपैकी भाकरी आलेली आहे, भात आहे, खरडा आहे, मासवडी आहे आणि काळ्या मसाल्यातलं वाटप आहे, म्हणजे काळ्या मसाल्यातलं रस्सा आहे जे एकदम तर्रीवालं आहे आणि खूप छान दिसतं आहे, त्यांच्या स्पेशल मसाल्यामध्ये बनवलेलं. तर मी इथे टेस्ट करते की चला आपण टेस्ट करून बघूया की कशी लागते ती. एवढा मस्त सुगंध येत होता ना तिथे जेव्हा ते बनवत होते त्यावेळेला, माझ्या तर तोंडाला पाणी सुटत होतं. तर मी आता कुठून स्टार्ट करू हेच मला कळत नाही. भाकरी आणि मी रस्सा घेते आधी. वाव, जबरदस्त आहे. जे स्पायसी लवर आहेत ना त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे, कारण की तिखट आहे मस्त झणझणीत. आणि ही मासवडी आहे जी स्पेशल पिठाची बनवली जाते. मासवडी बोलतात पण ही प्रॉपर व्हेज आहे. टेस्ट करूया आपण कशी लागते ती. अप्रतिम, जबरदस्त. मला तर इकडचं जेवण खूप आवडलं. तुम्ही जर कधी आलात ना तर नक्की इथे टेस्ट करा. त्यांच्याकडे हुरडा थालीपीठसुद्धा मिळतं आणि इथे मासवडीसुद्धा मिळते आणि पिठलं भाकरी पण मिळतं. विचार करा एवढ्या सगळ्या व्हरायटी यांच्याकडे आणि ते पण एकदम गावरान पद्धतीत चुलीवरचं. लवकर या भीमथडी जत्रेला. मी फूड ब्लॉगर आहे त्यामुळे माझं लक्ष सर्वात जास्त फूड स्टॉलवरती होतं. तिथेच माझं लक्ष पडलं एका स्टॉलवरती जिथे भल्या मोठ्या थाळीमध्ये ढीगभर पापलेट होते. विचार करा, पापलेट ते पण एकदम फ्रेश. हे जबरदस्त स्टॉल भीमथडी जत्रेमध्ये आहे आणि या स्टॉलचं नाव आहे मानसरोवर सी फूड, ज्यांच्याकडे तुम्हाला खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, कोलमी, बोंबील एवढ्या सर्व मच्छी एका स्टॉलला मिळणार आहेत, ते पण रवा फ्राय आणि तंदूर. जे फिश लवर असतील त्यांनी नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि एवढी जबरदस्त मच्छी तुम्हाला टेस्ट करायला मिळणार आहे, ते पण आपल्या भीमथडी जत्रेमध्ये. फक्त 2 दिवस राहिलेत आणि या 2 दिवसामध्ये हवी तेवढी मनसोक्त मच्छी खा, ती पण एकदम फ्रेश. आणि इतकंच नाही तर त्यांच्याकडे थाळी सुद्धा अवेलेबल आहे, ती पण एकदम रिझनेबल रेट मध्ये. मच्छीच नाही तर ह्यांच्याकडे तुम्हाला जबरदस्त खेकडे सुद्धा मिळणार आहे, बघू शकतात. इतक्यावरच न थांबता आम्ही थेट पोहोचलो ते मांडे पुरणपोळीच्या स्टॉल वरती. काकी तिथे दोन्ही हातांनी युनिक पद्धतीत अशी पुरणपोळी बनवत होती. ही नाशिकची स्पेशालिटी आहे. एवढी मोठी पुरणपोळी तिथे आपल्याला लाईव्ह बघायला मिळत होती आणि एवढ्या जबरदस्त बनवत होत्या ना काकी पुरणपोळी, ते पण मांडे पुरणपोळी, म्हणजे आता मातीच्या मडक्यावरती भाजायला ठेवणार आहेत. वेगवेगळ्या विदर्भातून वेगवेगळ्या गावातून आलेल्या या महिला भगिनी आपल्याला मस्तपैकी त्यांच्या हातच्या वेगवेगळ्या पदार्थ खायला घालतात आणि खरंच इतक्या प्रेमाने बनवतात ना की त्यांचा प्रत्येक खाद्यपदार्थ खूप चविष्ट लागतो. मला तर भीमथडी जत्रा खूप आवडली. रविवारचा दिवस होता, तुडुंब गर्दी होती म्हणून आम्ही जास्त वेळ न थांबता शेवटी नंदी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच निघालो.